बुद्धीच्या सागरातील मंथन भीमात होते, समतेच्या भावनातील चंदन भीमात होते, तालात जीवनाच्या विषमता नाचली, न्यायाची रागदारी गुंजन भीमात होते, संकल्प या मनाचा क्रांती करून गेला, निधड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला, दिपविले कैक ज्ञानी माझ्या धुरंधराने, इतिहास घडविला माझ्या युगंधराने, ही आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची, फुलविली बाग ऐसी येथे परिश्रमाची, दुःखाला झेलणारा काळाला छेदणारा। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर रोजी या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईमधील दादर येथील चैत्यभूमीवर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातून लाखो भीम अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली देण्यासाठी येत असतात। या भाविकांच्या राहण्याची खाण्याची व्यवस्था अनेक सामाजिक संघटना आणि मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येत असते। या भीम अनुयायांची आपल्या हातातून देखील सेवा घडवावी या उद्देशाने ऐरोलीचे समाजसेवक तथा ॲडव्होकेट दीपक गायकवाड आणि त्यांचे सहकारी दादर येथे स्टॉल लावून नागरिकांना मोफत पाणी, जेवण आणि बिस्किटचे मोफत वाटप करत असतात। त्यांच्या या कार्याला जवळपास 7 वर्ष झाली असून आजही त्याच जल्लोषात त्यांचे सहकारी मोठ्या आनंदाने भीम अनुयायांची सेवा करत आहेत। याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, न्यायाच्या आदर्शावर संघर्ष तुझा होता, या दीन बांधवांना आदर्श तुझा होता, बंधुत्व न्याय जाणे हृदयात साठविले, बंधुत्व न्याय जाणे हृदयात साठविले, बंधुत्व न्याय जाणे हृदयात साठविले, दलितांचे राजकारण दिल्लीला पाठविले, दलितांचे राजकारण दिल्लीला पाठविले, दलितांचे राजकारण दिल्लीला पाठविले। सर्वप्रथम परमपूज्य विद्यारत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी दीपक दत्तात्रय गायकवाड व विद्यारत्न सामाजिक विकास संस्था याच्या वतीने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो। तसेच इथे आपण गेले 7 वर्ष मी व माझे सहकारी दिवस रात्र आलेल्या सर्व भीमसैनिकांसाठी मोफत पाणी तसेच बिस्किट तसेच अल्पोपहारचे आपण वाटप करत असतो। सर्व भीमसैनिकांना माझी नम्र विनंती आहे की आपण इथं बाबासाहेबांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी आलो आहोत, त्यामुळं कृपया करून शिस्तीचं पालन आपण केलं पाहिजे। महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण देशभरातून लोक इथे यूपी, बिहार असो, झारखंड असो, कलकत्ता असो, म्हणजे पूर्ण देशभरातून लोक इथं बाबासाहेबांना, म्हणजे आपलं एक वाक्य आहे की बाबासाहेबांनी आमच्यासाठी एवढं करून ठेवलेलं आहे ना, सूर्य जरी मावळला तरी आमच्यासाठी प्रकाशा पिढ्यानं पिढ्या पुरेल एवढा प्रकाश बाबासाहेब सोडून गेलेत। तर त्यांच्याविषयी कृतज्ञता राखण्यासाठी म्हणून आज समाज येत असतो, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आम्ही येत असतो। की वाटप करत असताना आमचे स्वयंसेवक जे आपण तुम्ही बघताय, हे स्वयंसेवक स्वतः लाईन शिस्तबद्धपणे आपण राखत असतो आणि जर काही कुठल्याही भीमसैनिकांना अडचण झाली तर मुंबई पोलीस किंवा मुंबई महानगरपालिका तसेच नवी मुंबई महानगरपालिका अग्निशामक दल हे सज्ज असतंच, त्यांच्यापर्यंत फक्त पोहोचवण्याचं काम हे स्वयंसेवक म्हणून आम्ही स्वतःहून करत असतो। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरपूर्वक श्रद्धांजली वाहतो। तसेच या निमित्ताने आलेल्या भाविकांसाठी श्री दीपक गायकवाड, त्यानंतर आमची कन्या हे बंधू अंकुश सोनवणे यांच्या माध्यमातून इथे पाणी आणि बिस्किटांचं वाटप करतो दरवर्षीप्रमाणे, तशी पुढे अशी सेवा आम्ही करत राहू। जय भीम। आज 69व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज इथे बौद्ध बांधवांसाठी माननीय आपले गायकवाड साहेब यांनी इथे चहा, नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था केली। त्या अनुषंगाने आम्ही इथे सकाळी 7 वाजेपासून इथे सेवेला उपस्थित आहोत। आज 6 डिसेंबर महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 69वी दिन आहे।
त्यानिमित्त मी त्यांना नतमस्तक होऊन बाबासाहेबांना अभिवादन करतो, विनम्र अभिवादन करतो। या ठिकाणी आमचे मोठे बंधू दीपक गायकवाड साहेब, ऍडव्होकेट दीपक गायकवाड आणि त्याचबरोबर अरुण दादा आणि ऐरोलीचे बरेच सहकारी यांनी फार मोठा उपक्रम राबवला। अन्नदान, पाणी वाटप, बिस्किट वाटप, ही जी जनसेवा आहे ही फार मोठी सेवा आहे। ही सेवा दरवर्षी चालत राहावं आणि त्या सेवेला आमचा हातभार लाभो ही विनंती।